आज आपण दोन विषय घेणार आहोत, चॅरिटेबल ट्रस्ट आणि ट्रस्ट या दोन्हीमध्ये फरक काय आहे। तर मित्रांनो, चॅरिटेबल ट्रस्ट हे किती लोकांचं असतं आणि जे काही ट्रस्ट असतं, ट्रस्ट म्हणजे जे काही देवाधर्माचं ट्रस्ट असतं, मंदिराचं ट्रस्ट असतं, याच्यामध्ये किती लोक घेता येतात या विषयावर आपण बोलणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, पब्लिक ट्रस्ट म्हटलं की त्याच्यामध्ये दोन प्रमाणपत्र मिळतात। एक पहिलं प्रमाणपत्र म्हणजे महाप्रमाणपत्र, हे 1860 हा इंग्रजकालीन कायदा आहे आणि मित्रांनो 1950 हा जो कायदा आहे तो इंडियन कायदा आहे। कारण ज्या वेळेस इंग्रज होते त्यावेळेस पब्लिक ट्रस्ट हे चालायचं, परंतु ज्यावेळेस इंग्रज गेले तरी बी त्यांचा कायदा, त्यांचं प्रमाणपत्र आपल्याला मिळतं आणि आज भारत स्वतंत्र 1950 रोजी झाला, ते पण आपल्याला प्रमाणपत्र देण्यात येतं। आणि मित्रांनो, पब्लिक ट्रस्ट वेगळं आणि चॅरिटेबल ट्रस्ट वेगळं। तर आपण चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे काय आणि ट्रस्ट म्हणजे काय? ट्रस्ट आणि ट्रस्ट दोन्ही एकच असतं, परंतु मंदिर ट्रस्ट म्हटलं की ते वेगळं येतं, त्याची नोंदणी वेगळी येते आणि चॅरिटेबल ट्रस्टची वेगळी नोंदणी येते। तर मित्रांनो, आपण बघणार आहोत की चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे काय। तर चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे मित्रांनो, हे ट्रस्टचंच काम करतं, जे मंदिराचं काम जे मंदिर करतं तेच चॅरिटेबल ट्रस्ट करतं। परंतु मंदिर ट्रस्ट म्हणजे मंदिराला ठरवून दिलेली एक जे काही घटना आहे, जे काही स्कीम आहे, मंदिराला स्कीम असते, चॅरिटेबल ट्रस्टला ट्रस्ट डीड असतं। हाच त्याच्यामधला दोन फरक आहे। मंदिर ट्रस्टला हे स्कीम असतं, हे काय भानगड आहे? तर मित्रांनो, चॅरिटेबल ट्रस्टला ट्रस्ट डीड असतं, म्हणजेच त्याच्यामध्ये 7 लोक किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक घेता येतात आणि चॅरिटेबल ट्रस्टला फक्त एकच सर्टिफिकेट मिळतं आणि मंदिर ट्रस्टला त्याला पण एकच प्रमाणपत्र मिळतं। फक्त दोन्हीतला फरक म्हणजे मंदिर ट्रस्टला एक व्यक्ती किंवा एकपेक्षा अनेक व्यक्ती मिळून मंदिर ट्रस्ट स्थापन करू शकतात। तर तुम्ही म्हणता याच्यामध्ये गडबड काय आहे? तर मंदिराला सिंगल एक सदस्य पण मंदिर ट्रस्ट सादर करू शकतो, त्याला 7-8 लोकांची गरज नाही। परंतु एखाद्या गावामध्ये एखादं मंदिर असतं आणि त्या मंदिराला जर अनेक लोक, अनेक सदस्य झाले तर त्या मंदिराला त्याचा जीर्णोद्धार म्हणजेच त्याची गती ही झपाट्याने वाढते। परंतु चॅरिटेबल ट्रस्टला तसं नाही, त्याला 2 किंवा 7 असे लोक घेता येतात आणि हे काम त्याचे सभासद म्हणून काम पाहतात। आणि मंदिराचंही सेम आहे, परंतु मंदिर म्हटलं की विशिष्ट प्रकार त्या मंदिरामध्ये आला, एखादी मूर्ती असते, मग त्याच्यामध्ये उद्देश होतो की मंदिराची स्थापना आपण कोणत्या कलमाखाली केली, त्याच्यानंतर आपण मंदिरामध्ये दिवाबत्ती करू शकतो, झाडझूड करू शकतो, वीणा वाजवू शकतो, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ शकतो, असे वेगवेगळे उद्देश त्या मंदिर ट्रस्टमध्ये येतात। आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये पण तेच उद्देश असतात, परंतु त्याच्यात मंदिर नसल्यामुळं आपण दिवाबत्ती असं वेगवेगळं काही करू शकत नाही। जे काही मंदिरामध्ये असतं तेच इकडं असतं, परंतु फरक ह्याच आहे की इकडं धार्मिक कार्यक्रम असतात आणि इकडं शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा असे वेगवेगळे कार्यक्रम असतात। तर मित्रांनो, आपण त्याच्यासाठी काय कागदपत्र लागतात? तर मित्रांनो, मंदिराला जे काही सदस्य घ्यायचे आहेत त्या सदस्य आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, मोबाईल नंबर आणि ईमेल, तसंच मंदिरासाठी ज्या ठिकाणी आपल्याला मंदिर आहे त्या मंदिराची नोंद ग्रामपंचायत PTRला किंवा तलाट्याकडं 7/12 याच्यावर असणे आवश्यक आहे आणि तरच मंदिराची नोंदणी करू शकतो। परंतु चॅरिटेबल ट्रस्टला तसं नाही। चॅरिटेबल ट्रस्टला आपण 7 लोक घेतले तर 7 लोकांचे पॅन कार्ड, आधार कार्ड,
ईमेल, मोबाईल नंबर आणि फक्त ॲड्रेस प्रूफ म्हणून एखादा PTR ज्या ठिकाणी आपल्याला चॅरिटेबल ट्रस्टचा पत्ता द्यायचा आहे त्या ठिकाणचा फक्त एक लाईट बिल किंवा PTR द्यायचा आहे. आणि हे दिल्याच्या नंतर ऑनलाईन प्रस्ताव दाखल करावा लागतो आणि त्याच्यानंतर आपला नोंदणी होते आणि हीच नोंदणी आपण करू शकता. मित्रांनो, आपल्याला नेमकं चॅरिटेबल ट्रस्ट करायचं की मंदिर ट्रस्ट करायचं हे दोन्हीतला आपण आज रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण बघितलं. मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.